ही शिकवण आहे शिवाजी राजांची, ही शिकवण आहे संभाजी राजांची. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा. कीर्तीचा गाजा मुद्रा माझा, नवा नवा इतिहास घडवे, नवा नवा इतिहास घडवे. लढून संस्थाला सदा घडवी, उरुकदल पुन्हा घ्यायला घडवी. सरकारला वाटत होता 27 ऑगस्ट रोजी मराठा मुंबईत आला तरी काही होणार नाही. पाऊस असेल, गणपती उत्सव असेल, मराठे एका दिवसामध्ये सर्व दुकाने बंद केली तर मराठे परत जातील असं वाटलं होतं. पहिल्या दिवशी आपला हाल करण्याचा प्रयत्न पण केला म्हणताय, पण ते बरं झालं. मी म्हणतो बरं झालं. ते जर झालं नसतं तर गावाकडचा मराठा जागा झाला नसता, नवी मुंबईवाले जागे झाले नसते. लाखोच्या भाकऱ्या मंडळी तुम्ही दिल्या, जेवण बंद केलं म्हणून तुम्ही जेवण देऊन दिलं आणि मराठा जागा झाला मंडळी. आणि म्हणून तो लढा टिकला आणि तो लढा यशस्वी झाला मंडळी. हो, कसा म्हणाल? मर्दाचा बाण बुलंद, म्हणून मराठ्याच्या नादी लागू नका. मर्दाचा बाण बुलंद, कधी रणकंद कलेमध्ये धुंद, लढाईचा आहे मराठा तयार, लढाईचा आहे मराठा तयार. सरकारने व्हावे आता हुशार बिरहारी. हा आवाज मराठ्यांचा, सर्वसामान्यांचा, 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 सर्वसामान्यांचा. नाही चुकणार कोण पुढं, नाही कावळे जरी आले बनून मोर, आम्हाला कळतात दिवाळ थोड नसला. अरे तिथून आरक्षण मिळालंय, आरक्षण मिळालंय, तिथून आपल्या आरक्षणावर विरुद्ध बोलणारे मराठे पण आहेत बरं का. हे खंडोजी खोपड्यांची अवलाद, या सगळ्या खंडोजी खोपड्यांची अवलाद. तुम्ही घाबरू नका, आरक्षण 100% मिळालंय. आरक्षण मिळालं नसतं तर छगन भुजबळ शांत बसला असता. लक्षात ठेवा, मनोज दादांचं वाक्य आहे. त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, हा महाराष्ट्र काय मनोज जरांगे पाटलांच्या बापाचा आहे का? हा महाराष्ट्र नाही मनोज दादांच्या बापाचा आहे ना छगन भुजबळच्या बापाचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यांचे सर्व पाईक मराठा आहे. हा मराठा आहे मंडळी. आणि म्हणून आपण घाबरायचं नाही. म्हणून वामनदादा कडक सांगतायत आपल्या लेखणीमध्ये काय, अरे जगायचं हाय तुला मारायचं नाही, जगायचं हाय तुला मारायचं नाही. आता तुला माग अरे घेरणाऱ्याला घेरायचं हाय, अरे घेरणाऱ्याला घेरायचं हाय आणि आता तुला माग करायचं नाही. अरे पेरली होती फिरता भीम, आम्ही निवेदन दिले, आम्ही शांततेने आंदोलन केली. जगातलं कुठलं आंदोलन दाखवा ज्याच्यामध्ये एक काच फुटली नाही. मराठ्यांचं एकच आंदोलन आहे ज्याच्यामध्ये एक काच सुद्धा कुठली फुटली नाही, तो म्हणजे मराठा आहे. फुटली का? अरे झेंड्याच्या वर चढलो आम्ही टोकाला, आम्ही रेलिंग वर नाचलो, आम्ही मर्दानी खेळ खेळलो, आम्ही कबड्डी खेळलो, पण कुठे नुकसान केलं का?
ज्याला हात आहे आम्हा ज्याला देवाने हात दिले ते सगळे हात वरती करतो. सगळे मराठा बांधव भगिनी दिले बघा. आरक्षणाचा विजय मेळ्याला झालो तयार मावळे तयार मावळे तयार. हर 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 महादेव झाली गर्जना झाले एक मराठा एक मराठा आरक्षणाच्या हक्काचं दादा तू आगे बढ़ो. धन्यवाद. आमची बालशाहीरा असा भूमीवर वाढता भार देवाला घ्यावाला तो अवतार देवाला घ्यावाला तो अवतार देवाला घ्यावाला तो अवतार देवाला घ्यावाला तो अवतार म्हणजे काय? यदा यदा ही धर्मस्य ग्रामीण भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मनं चिंतनं. ज्याच्या वेळी या पृथ्वीवर अन्याय अत्याचार होतो ना त्याच्या वेळी भगवान या पृथ्वीवर जन्म घेतो. अवघड ना. रावणाचा अहंकार वाढला, अन्याय अत्याचार वाढला, प्रभू श्री रामांचा जन्म झाला. कंसाचा अन्याय अत्याचार वाढला, भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. आणि या देशीवर जेवणाचा अन्याय अत्याचार वाढला म्हणून माझ्या राजांचा जन्म झाला. कोण मागितला ही कोणाला देवाधिकाला देशा धर्माला तुलूम सबकाची अन्याय तुळजापूर सोडलं रंग गवळ मोर चंद्राची उदा मोठ्या मराठी माझी रामाची देवाचे होते अकायले माझी महिना गावाकडे राहिली माझ्या देवाची होती अकायले माझी महिना गावाकडे राहिली माझ्या देवाची होती अकायले माझी महिना गावाकडे अहो या गरिबीला ताटा तुटलेली आम्हा दोघांची हे करा पायात मातोळ्या दंडात
मुंबईची छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. हो, अनेक अनेक मराठा बांधवांनी ज्याप्रमाणे मुंबईची वाट धरली होती त्याचप्रमाणे आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगण्याची मराठी शेतीची गाडीची हा समजा गाडीची नॉयलच्या चार्जरच्या कलम साडीची गीताच्या थडीची पुस्तकाच्या घडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदासीचं फलती चोरांची आई खाऊची शेजोरांची हरामखोरांची भांडवलदाराची आणि याच वेळी वाट धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं की समाज वाट मला एका छत्रीची आणि याच वेळी चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव निपाणी कारवार गाव उंबरगाव मालकी तुझ्याची आणि कुठला मराठी देश कुठला मराठी देश आला मैदानी देश नामचे गोळी कप्पची छातीवर माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती राहिली 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 माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती राहिली. गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी बोला अरे गोंधळी गोंधळी आम्ही शोभाचे गोंधळी हा हा अरे गोंधळी गोंधळी मनोज दादाचे गोंधळी हे आमचा घालावा गोंधळ देवीचा घालावा गोंधळ देवीचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनामा कंबळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी 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 आंबेचे गोंधळी. मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं मुलांचा तुम्हाला एवढं आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जसं पण आपण बोलतो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्याप्रमाणे अनेक शाहिरांना मग ते शाहीर अण्णाभाऊ साठे असतील शाहीर साबळे असतील शाहीर अमर शेख असतील अशा वेगवेगळ्या शाहिरांनी स्फूर्ती देण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आमच्यासारख्या असंख्य शाहिरानं नवनवीन गीते लिहून किंवा नवनवीन गीते सादर करून मराठा आरक्षणाचा लढा तेवत ठेवलाय आणि त्याचप्रमाणे अनेक लोकांचं योगदान या लढ्याला होतं. परंतु हा लढा खरोखर जागवण्याचा जर कोणी कार्यक्रम केला असेल तर ते सगळ्यांचे आपले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळानंतर 350 वर्षानंतर मी म्हणतो मराठ्यांना जागा करण्याचं काम आदरणीय मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. आणि आज मला एवढंच वाटतं की माझ्यासारख्या मुलींनी हे सांगितलं पाहिजे लोकांना की तुम्ही मराठ्यासाठी करावं आणि ते घरावरी पोहोचावा इतिहास एवढंच मी सांगू इच्छिते. आमच्या शाहिरीमध्ये असं म्हटलं जातं की शाहिरा गाणं गा छान मेला मुर्द्याला यावं अवसान. जोपर्यंत म्हणजे झोपलेला समाज जागे करण्याचं जे काम आहे ते वेळोवेळी शाहीर करत असतात आणि त्याच पद्धतीने आम्ही देखील या विजयी मेळाव्यामध्ये शाहिरी सादर केली. या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला एकीचं बळ काय असतं हे कळलंय. जोपर्यंत आपण असं म्हणतो की जोपर्यंत एखादी काठी एकटी आहे तोपर्यंत ती कोणी तोडू शकतं, परंतु काट्या एकत्र आल्यानंतर मात्र ते तोडणं अशक्य असतं. तशाच पद्धतीनं आपल्या मराठा समाजानं ज्या वेळी आपल्या समाजाला गरज लागेल त्या त्यावेळी एकत्र येऊन हा लढा लढलेला आहे आणि त्यालाच आपल्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. गोड करायचे आणि मी त्यातच समाधानी आहे. बघा जसं तुम्हाला त्रास झाला की आरक्षण न मिळाल्यामुळे विभागाच्या वतीनं सन्मान केला जातो.